बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गजर, ॲडव्होकेट अमोल अंधारे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश। नगर परिषद निवडणुकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खामगावमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे। भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शनिवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। ॲडव्होकेट अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालच्या भागात शिवसेनेला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे। या घटनेमुळे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या ॲडव्होकेट अंधारे यांनी गेल्या 3 दशकाहून अधिक काळ संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री विदर्भ अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। मागील आठवड्यात अकोला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यावेळी त्यांनी खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे 5100 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करून देण्याचा शब्द दिला होता। त्यानुसार शनिवारी खामगावमधील श्री हरी लॉन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे नाराज होऊन अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत हा निर्णय घेतल्याचे समजते। पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडांवर ॲडव्होकेट अमोल अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश भाजपसाठी मोठी हानी मानली जात आहे। विशेषतः हिंदुत्ववादी मतदारांवर मजबूत पकड असलेल्या अंधारे यांच्या जाण्याने खामगावच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट अमोल अंधारे म्हणाले, माझी कोणावरही वैयक्तिक नाराजी नाही, मात्र दिलेला शब्द पाळला गेला नाही आणि त्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत। मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आता घाटाखाली शिवसेना मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे। तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर व तालुक्यात गाव तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत एकूण 161 शाखा स्थापन करण्यात येणार असून 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। आज असे काय आम्ही मोजलेले नाही, पण आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये माननीय आमच्या, आता तुम्हाला माहिती आहे की अमोलजी अंधारे यांच्या सहकार्यानं, यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शिवसैनिकांचे प्रवेश झालेले आहेत आणि यानंतरही आणखीन हजारो प्रवेश शिवसेनेमध्ये होते। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।